नमस्कार. आपली मराठी परंपरा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आता येत आहे महाशिवरात्र. तर महाशिवरात्रीचा असा दिवस आहे जो भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे. महाशिवरात्रीला जर तुम्ही साधी पूजा देखील केली, भगवान शंकराला 1 तांब्या पाणी, 1 बेलपत्र जरी तुम्ही चढवलं, तरी देखील भगवान शंकर प्रसन्न होऊन आपल्याला सुख समृद्धीची समृद्धी देतात. त्यामुळे महाशिवरात्री हे पर्व खूप खास असते. या दिवशी आपण भगवान शंकरांची पूजा केलीच पाहिजे. तर भगवान शंकरांना जसे की काही वस्तू आहेत ज्या भगवान शंकरांना आपण अर्पित केल्या तर त्या आपल्याला पूर्ण पूजेचे पूर्ण फळ मिळते. आणि अशा देखील काही वस्तू आहेत की ज्या भगवान शंकरांना आपण अर्पित करायच्या नाही आहेत. भगवान शंकर जसे भोले आहेत, जे ते लवकर प्रसन्न होतात तेवढेच लवकर ते संतापतात देखील, म्हणजे चिडतात देखील. क्रोध देखील भगवान शंकरांना भरपूर येतो. त्यामुळे काही गोष्टी अशा आहेत की ज्या भगवान शंकरांना आपल्याला चढवायच्या नाही आहेत किंवा अर्पित करायच्या नाही आहेत. आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या भगवान शंकरांना आपल्याला नक्की अर्पित करायच्या आहेत. तर आपण ह्याच गोष्टी बघून घेणार आहोत. आणि भगवान शंकराच्या शिवलिंगावर जे आपण वस्तू चढवतो त्या आपण खाऊ शकतो की नाही, किंवा कुठली वस्तू आपण चढवलेली वस्तू आपण खाऊ शकतो, हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाशिवरात्रीला तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही लाल किंवा पांढरे वस्त्र धारण करा. आणि लाल किंवा पांढरे वस्त्र धारण करून तुम्ही महाशिवरात्रीची पूजा करू शकतात. तर महाशिवरात्रीच्या पावन पर्वाला भगवान शंकरांच्या पिंडीची पूजा आपल्याला नक्की करायची आहे. शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना रात्रीचा 3 प्रहरी आपण पूजा करू शकतो. त्यामुळे आपण महाशिवरात्रीच्या रात्री देखील आणि प्रदोष काळात देखील आपण शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे. तर ह्याच दिवशी भगवान शंकर हे पिंडीच्या स्वरूपात प्रकट झाले. त्यामुळे आपल्याला शिवपिंडीची पूजा महाशिवरात्रीला नक्कीच करून घ्यायची आहे. शिवलिंगाची पूजा ह्या दिवशी करणे खूपच श्रेष्ठ मानले गेलेले आहेत. शिवलिंगाची पूजा केल्यामुळे आपल्यावर भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची असीम कृपा आपल्यावर राहते. तसंच महाशिवरात्रीला भगवान शंकरांचे पूजन केले तर आपल्याला आपल्या पापांचा नाश होऊन आपल्याला पूजेचे पूर्ण फळ मिळते. तर आपण रात्रीच्या 4 प्रहरात भगवान शंकराची पूजा करू शकतो किंवा प्रदोष काळात देखील आपण ही शंकरांची पूजा करायचीच आहे. तर मान्यतेनुसार प्रदोष काळात भगवान शंकर स्वतः शिवलिंगामध्ये विराजमान असतात. त्यामुळे महाशिवरात्रीच्या पावन पर्वाला तुम्ही प्रदोष काळात भगवान भोलेनाथांचं पूजन अवश्य करा. भगवान शिवासोबत तुम्ही माता पार्वतीची देखील पूजा करा, पूजन अवश्य करा. त्यामुळे माता पार्वतीचा देखील कृपा आशीर्वाद आपल्यावर राहील. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही भगवान शंकरांना बेलपत्र अवश्य अर्पण करा. बेलपत्र हे व्यवस्थित असले पाहिजे. 1 पानाचं बेलपत्र चालणार नाही. बेलपत्र हे 3 पानांचे असले पाहिजे आणि त्यावर चंदनाने आपल्याला ओम नमः शिवाय लिहायचे आहे. तर असे करून आपल्याला शिवलिंगावर बेलपत्र चढवायचे आहे. तर यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांची कृपा अवश्य प्राप्त होते. महाशिवरात्रीला भगवान शंकरांना आपल्याला अक्षदा म्हणजे अखंडित तांदूळ देखील अवश्य अर्पित करायचं आहे. असं केल्याने भोलेनाथांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. आणि तुम्ही तांदूळाचं जे अक्षदाचे दाणे घ्याल ते तुम्हाला अख्खाच घ्यायचा आहे. अखंडित तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे. तुटलेला वगैरे तांदूळ तुम्हाला घ्यायचा नाही आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही रात्री जागरण करून देखील शिवरात्रीची पूजा करू शकतात, म्हणजे शिवशंकराची पूजा करू शकतात. तर महाशिवरात्रीच्या पूजेसोबत तर महाशिवरात्रीला आपल्याला भगवान शंकरांच्या पूजेसोबत गणपती, कार्तिकेय आणि माता पार्वती आणि नंदी यांचे देखील पूजन करायचे आहेत. तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी बैलाला हिरवा चारा अवश्य खाऊ घाला. कारण बैलाला हे नंदीचंच रूप मानलं गेलेलं आहे. जे नंदी भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही बैलाला हिरवा चारा नक्की खाऊ घाला. महाशिवरात्रीचे हे असं कार्य केल्याने भगवान शंकरांची आपल्यावर कृपा राहते. याशिवाय आपण अजून काय केले पाहिजे ते बघून घेऊया. शास्त्रामध्ये हे सुद्धा वर्णन केलेले आहे की महाशिवरात्रीला काय नाही केले पाहिजे, ज्यामुळे
ज्यामुळे भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची कृपा आपल्यावर राहील. तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपायचे नाही आहे आणि सूर्यास्ताच्या आधी उठून आपल्याला स्नान करून घ्यायचे आहे. या दिवशी आपल्याला काळे वस्त्र धारण करायचे नाही आहे. काळे वस्त्र आपण जर ह्या दिवशी धारण केले तर ते अत्यंत अशुभ मानले जाते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काळे वस्त्र धारण करायचे नाही आहे. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर आपण जी काही वस्तू चढवू ती आपल्याला ग्रहण करायची नाही आहे. म्हणजे आपल्याला ते फळ किंवा वस्तू काहीही खायचं नाही आहे. हे देखील खूप अशुभ मानलं जातं. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगावर चढवलेली कुठलीही वस्तू खाऊ नका. तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर आपण जल समर्पित करायचं आहे. तर जल तर समर्पित कराल, ते जल समर्पित आपल्याला तांब्याच्या तांब्यामध्ये करायचं आहे. आणि त्यामध्ये जर तुम्ही दूध किंवा दही टाकत असाल तर आपल्याला तांब्याचा तांब्या वापरायचा नाही आहे. तर ह्यामुळे काय होतं की दूध दही हे विषासमान होऊन जातं तांब्याच्या संपर्कात आल्यामुळे. त्यामुळे जर तुम्हाला दूध दही काही अर्पित करायचं असेल शिवलिंगावर तर तुम्ही दुसरा स्टीलचा तांब्या घेऊन घ्या किंवा चांदीचा तांब्या घेऊन घ्या. तुम्हाला जो शक्य होईल त्या तांब्या घेऊन तुम्ही दही दूध शिवलिंगावर अर्पित करायचं आहे. आणि आपल्याला शिवलिंगावर तुलसी दल देखील बिलकुल अर्पित करायचं नाही आहे. तुलसी दल आपल्याला गणपतीला देखील अर्पित करायचं नाही आहे. यामुळे कालसर्पदोष निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही तुलसी दल गणपती आणि शिवलिंगावर अजिबात अर्पित करायचं नाही आहे. आणि शिवलिंगावर जल अर्पित करीत असताना आपण शंख जो असतो शंखाने देखील आपल्याला जल अर्पित करायचं नाही आहे. शिवशंकराला शंख चालत नाही, त्यामुळे शंखाने आपल्याला जल अर्पित करायचं नाही आहे. आणि आपल्याला काय करायचं नाही आहे अजून तर केतकी आणि चंपा हे फूल देखील आपल्याला शिवशंकरांना बिलकुल व्हायचं नाही आहे. यामुळे शिवशंकरांना क्रोध येतो. आणि हळद कुंकूचा देखील आपल्याला वापर करायचा नाही आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपला उपवास असतो. तर या दिवशी आपण अपशब्द बोलायचे नाही आहे किंवा कलह भांडण कटकट करायची नाही आहे. आणि दारू मांसाहार देखील करायचा नाही आहे. आणि पशुपक्षींना देखील आपण त्रास द्यायचा नाही आहे, त्यांना मारायचं नाही आहे. तर ह्या काही गोष्टी अशा आहेत ज्या शिवरात्रीच्या दिवशी आपण पाळल्या तर आपल्यावर भगवान शंकर आणि माता पार्वतीची कृपा नक्कीच होईल. तर शिवलिंगावर आपण ज्यावेळेस जल चढवतो त्यावेळेस ते पाणी आपल्या अंगावर पडणार नाही. त्यांचे शितळे म्हणजे जे पाणी उडतं ते आपल्या अंगावर उडायला नको. अशाच पद्धतीने आपण व्यवस्थित जल अर्पित करायचं आहे. आणि शिवलिंगावरून जे जल पडतं ते आपण आपल्या कपाळाला लावायचं आहे, आपल्या मुलांवर शिंपडायचं आहे. यामुळे शरीरामध्ये शीतलता येते आणि नजरदोष पीडा वगैरे सगळं दूर होऊन मनशांती मिळते. आणि शिवलिंगाची नेहमी अर्धीच परिक्रमा आपल्याला करायची असते. हे सगळ्यांनाच माहीत असेल की शिवलिंगाला आपण नेहमी अर्धीच परिक्रमा करतो. शिवलिंगाची जी जलधारी असतो ती ओलांडायची नाही आहे. त्यामुळे आपण पूर्ण परिक्रमा करायची नाही आहे. तर अशा ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या तर आपलं व्रत पूर्ण होतं आणि आपल्याला व्रताचं पूर्ण फळ देखील मिळतं. तर महाशिवरात्रीला आपण कुठले फळ खायचं नाही आहे हे देखील बघून घेऊया. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कुठलेही फळ खाऊ शकतो, परंतु आपल्याला ऊसाचा रस वगैरे घ्यायचा नाही आहे. तुम्ही मग बाकी ऑरेंज म्हणजे संत्रीचा रस वगैरे घेऊ शकतात, पण ऊसाचा रसाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. आणि ह्या दिवशी आपण चुकूनही अन्न ग्रहण करायचं नाही आहे. जर खूपच कुणी आजारी वगैरे असेल तर व्रत पकडू शकत नसेल तर त्यांनी फक्त गव्हाचं खायचं आहे. तांदूळ आपल्याला अजिबात खायचं नाही आहे. आणि लसूण कांदे देखील बिलकुल आपल्याला खायचं नाही आहे. आणि एक खास गोष्ट अशी आहे की जी आपल्या शिवलिंगावर चढवली ती आपण ग्रहण करू शकतो, तर ती आपण खाऊ देखील शकतो. तर ती कुठली गोष्ट आहे ते आपण बघून घेऊया. तर ती गोष्ट म्हणजे आहे पंचामृत. तर पंचामृत शिवलिंगावर जरूर अर्पित करा. आणि हे अर्पित केलेलं पंचामृत सर्वांनी थोडं थोडं ग्रहण देखील करा. हे पंचामृत आपण शिवलिंगावर चढवलेलं असलं तरी देखील आपल्याला ग्रहण केलेलं चालेल. आणि शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगावर बोर नक्कीच समर्पित करा. यामुळे काय होतं, शत्रूचा नाश होतो. आणि ते चढवलेले बोर तुम्ही खाऊ देखील शकतात. त्यामुळे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बोर नक्कीच चढवा. आणि महाशिवरात्र ही शनिवारी येत असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, थोडे काळे तीळ
पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे दूध किंवा पाणी आपल्याला शिवलिंगावर चढवायचं आहे. यामुळे शनिदोष दूर होतो आणि आपल्याला सर्व कार्यामध्ये सफलता देखील मिळते. तर तुम्ही शिवलिंगावर जेव्हा पाणी किंवा दूध चढवाल त्यावेळेस त्यामध्ये थोडे काळे तीळ नक्की टाका. असं केल्याने आपला शनिदोष देखील दूर होतो. आणि व्रताच्या दिवशी आपण जे फलाहार करतो म्हणजे दूध वगैरे घेतो, तर आपण व्रताच्या दिवशी दूध घेत असाल तर यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे. म्हणजे जर तुम्ही साखर खात नसाल किंवा तुम्हाला डायबिटीज वगैरे असेल तरी देखील तुम्ही 2-3 दाणे तरी साखर ह्या दिवशी दुधामध्ये टाकून मग ते दूध प्यायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी. तर असे काही उपाय होते जे मी तुम्हाला सांगितले की शिवशंकरांना काय चालते काय नाही चालते. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण हे उपाय नक्कीच पाळायचे आहेत आणि महाशिवरात्र ही आपण आनंदाने साजरी करायची आहे. हे काही नियम पाळले तर आपल्याला पूर्ण फळ देखील मिळेल महाशिवरात्रीचे आणि भगवान शिवशंकरांची आणि माता पार्वती गणपतीची आपल्यावर कृपा देखील राहील. तर असा हा व्हिडिओ होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद.